कळवा हॉस्पिटल मृत्यू प्रकरणी 2 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। 4 अधिकाऱ्यांवर अजूनही निलंबनाची टांगती तलवार आहे। 13 ऑगस्ट 2023 ला 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि याच प्रकरणात आता ही कारवाई होते आहे। आणखी माहिती घेऊ, आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, नाही सौरभ, सध्या तरी ही माहिती समोर येते ती दोन जे प्रोफेसर डॉक्टर आहेत, जे प्रशिक्षक डॉक्टर आहेत, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। हिची संपूर्ण घटना होती ती एबीपी माझाने समोर आणली होती। एका रात्रीत जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला होता आणि या मृत्यूनंतर चौकशी समिती बसवण्यात आली होती। मग मुख्यमंत्र्यांनी आणि इतर सर्व राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी जाऊन भेट देखील घेतली होती आणि या चौकशी समितीमधून काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। काही जणांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यामध्ये हे जे 2 प्रोफेसर डॉक्टर आहेत, प्रशिक्षक डॉक्टर आहेत, त्यांच्यावरचा हा ठपका आहे की ते त्यावेळी त्या वॉर्डमध्ये उपस्थित नव्हते, म्हणून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। मात्र त्यांनी जे उत्तर दिलं ते समाधानकारक नाही आहे आणि म्हणूनच ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी त्यांची निलंबनाची कारवाई केली आहे। या प्रकारे ठाणे त्याच कळवा हॉस्पिटलमधले जे डीन आहेत त्यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे। जे मेडिकल सुपरिटेंडंट आहेत त्यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि आणखीन 3 ते 4 कर्मचारी आहेत त्या ठिकाणचे, त्यांच्यावर देखील ठपका आहे। त्यांना देखील आता पालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे, कारणे दाखवा नोटीस आहे आणि कदाचित त्यांची जर उत्तरं समाधानकारक नसतील तर त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता ही दाट सांगितली जाते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 जे प्रशिक्षक डॉक्टर आहेत ते सध्या निलंबित झालेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। कळवा हॉस्पिटलमध्ये त्यानंतर देखील अनेक बदल करण्यात आलेले होते। मग या हॉस्पिटलमधली सुरक्षा असेल किंवा या हॉस्पिटलमधली उपकरणं असतील, मग आरोग्य सेवा असेल, या अनेक बाबी या चौकशी समितीतून बाहेर आल्या होत्या। त्यानुसार त्यांच्यामध्ये बदल करण्यात येत आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 2 डॉक्टर आता निलंबित करण्यात आलेले आहेत ते त्या रात्री त्या वॉर्डमध्ये नव्हते आणि त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर देखील मिळालं नाही आहे, म्हणून त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली। मात्र आपण ही बातमी समोर आणली होती, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ उठला होता। एखाद्या पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे दुराव्यवस्था असेल आणि इतक्या लोकांचे मृत्यू होत असतील तर मग याला जबाबदार कोण, हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्याचं उत्तर आता समोर येत आहे। हॉस्पिटलच्या डीनवर देखील कारवाई होण्याची शक्यता ही दाट सांगितली जाते। सौरभ, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।